नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, साधारण 11:30 झाले सकाळचे आणि आपल्याकडे प्लॅन आहे मासेमारीचा भन्नाट। तर धरणावरती आलोय खवळे पकडायला घरून पिठाने। तर प्लॅन 22 आहे, तो बघूया आता किती पकडता। आणि माझं कुकिंगचा पण प्लॅन आहे, मस्तपैकी चिकन रोस्ट करणार आहोत। वारं एवढं आहे ना, तुफान वारा आहे। त्या वाऱ्यामुळे पाऊस गायब झाला आहे अक्षरशः। लावणीचे दिवस आहेत पण पाऊस 2 दिवस गायब फुल। आता तर ऊन पण पडायला लागलं, आज होतं सुसाडमध्ये, पण हवा खूप आहे, वादळ आहे अक्षरशः। त्याच्यामुळे आज माईक आणलाय, नाहीतर नॉईज एवढा येतो ना वाऱ्याचा, काय आवाजच येत नाही आपण काय बोलतो ते। तर आपण आता हा माईक यूज केलाय, त्याला विंड कॅप पण लावली आहे। तर ही आपली मंडळी आहे, सेटअप लावताय। सेटअप हो बघा, असं सोपं सेटअप असता। दाखव बाई सेटअप, दाखव आपलं। या ना पीठ पण लावला आणि सेटअप लावूच्या अगोदर एक काठी घेतला ना छोटीशी, ते का साधारण 2 मीटर लाईन आहे, 2-2.5 मीटर, आणि एक छोटासा हुक आहे हा बघा, त्याला पीठ पण लावलंय त्याने। हवा बघ किती आहे तुझ्या, ह्या हवेन माका वाटतं तुझा पीठ जाय त्याच्यात, वाटत तर नाही आहे। लय 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 वेट नाही बांधलेला आहे, बघूया। अरे काय हवा आहे की मग कसं आहे हे बघा, वारं बघा काय आहे। हे माका वाटतं हातात धरूक लागत पीठ खाली नेऊन। मासे पकडायला गेलो आणि चिकन खाऊन आलो, असं विषय काय कळत नाही हा। पण एवढा पाऊस पडला पण धरण ना अजून भरलं नाही, हे बघा। नाही तर इकडून पाणी ना पूर्ण वाहतं, बाहेर जातं तिकडून। तर अजून एवढं पण भरलं नाही आहे। ह्याने ना मी चिकन साफ करू गेले आणि एक काढला नाही मासो। इलं काय मासं काय, अरे ती पिशवी बांधून ठेवा ना, तिथे आपणच घरी जाय 2 मासं घेऊन। तर हा इकडे चिकन आहे, तर चिकन मस्तपैकी साफ करूया आपण, चिकन रोस्ट बनवूया मस्तपैकी। लागलो लागलो तो बघ, रोशनाकडे जादू इली काय कळत नाही। हो बघा, एक मासो काढला ना, पडलो बघ, गेलो नशीब भेटलो। पिशवीत टाक चल। इला होय, कोणतरी पीठ घेऊन आला घरी घेऊन, आता जातो खाऊ पीठ पटापट। माझ्या रोशनाची तर जास्त झालीत काय। हा निला नव्हता, समजून काढला ना, सेटअप कधी बनवला आणि मासो कधी काढला ताच कळाला नाही। तर हे इकडे चिकन आणलंय आपण मस्तपैकी 2 किलो, मोठे मोठे पीस आहेत। तर रोस्ट करूया सुसाटमध्ये, मसाला लावून घेऊया आधी लगेच। तोपर्यंत हे मासे पकडू देत, नंतर दाखवतो तुम्हाला याने किती मासे पकडले ते। इथे कसं माहिती आहे, पूर्ण मोकळा आहे, त्याच्यामुळे हवा एवढी येते ना, एकदम बेकार हवा। मला वाटतं छत्री जर धरली ना मोठी तर उडून जाऊ होईल पॅराशूट सारखा। मसाला लावूया, हे मीठ आहे, मीठ पण उडतंय अक्षरशः। मिरची पावडर, अरे मसालो बिसालो पण सगळं उडून जात आहे। ही हळद आहे, अरे काय टाकू कद नको मसालो। हा गरम मसाला आहे, कडेला टाकूया। हा चिकन मसाला आहे, आलं लसूण पेस्ट, दही टाकूया थोडं, ओके। मसाले टाकतोय ना, ते सगळे असे उडून जात आहेत वाऱ्यावरती। तेल टाकूया थोडंसं, झाड नाही ना पोटावर पडणार, सामान्य वारात नाही आहे। इकडे मस्तपैकी मसाला लावलाय चिकनला बघा। आता थोडा वेळ राहू देत, त्याच्यानंतर मग रोस्ट करूया। तर बार्बेक्यू सेटअपमध्ये कोळसा टाकला आहे, कोळसा पेटवूया। आणि कोळसा एकदा पेटला ना तर अजिबात हवा मारायची गरज नाही, वारं एवढं आहे ना, लगेच कोळसा जळून पण जाईल अक्षरशः चिकन भाजोच्या अगोदर पण। हे किती काढला? 2-4 तरी काढलात की नाही त्याच्यानंतर?
होय बघतोय आता किती काढतात तर 5 मिनिटांनी लागता की काही एक कॅमेरा आणलं की लागत बंद होत काय लाजतात कॅमेरा. संधू किती काढलं तर इकडे बघताय कोळसा सुसाट मध्ये पेटलाय आणि हवा घालायची गरजच नाही. हे आपले पीस आहेत तर ठेवूया इकडे. हा लेग पीस आहे. मला वाटतं 2दा ठेवायला लागतील. एक बॅच ठेवली आहे पण मला वाटतं ना लगेचच चिकन खालून काळं होईल कारण हवा लागते ना. सुसाटमध्ये हीट देतोय कोळसा चिकनला. इकडे बघताय बघा चिकन ठेवलंय कोळसा कसला पेटतोय बघा खालती. हवा घालायची गरजच नाही. तर थोडंसं तेल लावूया वरून. आता ती मंडई फिशिंग करते तिकडे मासे पकडते. तेल लावूया थोडंसं चिकनला. नुसतीच आग होत आहे. हे बघा लगेचच बोललो ना तुम्हाला लगेचच चिकन काळं होईल कारण हीट खूपच देतोय कोळसा खालून. एवढा हीट नाही पाहिजे आपल्याला पण आता ऑप्शनच नाही. तर मित्रांनो ना बहुतेक पीस रोस्ट झालेत ते काढूया आता ताटात. हे बघा झालेत. चला हा लेग पीस बघा कसा मस्त फ्राय झालाय. हे सगळं आता ठेवूया याच्यावरतीच कारण लास्ट बॅच करूया याची. ही बॅच ना परफेक्ट होईल कारण आता ना एवढी निखाऱ्यामध्ये पॉवर नाही राहिली. आता कोळशामध्ये एवढी पॉवर नाही राहिली मगासारखी. मगाशी कोळसा कसा खूपच पेटत होता सुसाटमध्ये. आता एवढा पेटणार नाही. आता संपत आलाय कोळसा त्याच्यामुळे आता बरोबर ही बॅच स्लो कुक होईल थोडीशी. लास्ट बॅच. हे बटर आहे. एकच नंबर. हे मासा किती पकडला नाही बघता. या संधू किती पकडलास? 6. गुड मोजलान पण पकडला नाही तसं. फक्त मी आलंय की जो लागत नाही काय कळत नाही एक मासत. छोटी साईज येते इकडे. ही बघा ही मोठी साईज नाही तेवढीच साईज येते पण चांगली एकदम भारी. रोशन खाऊ कशी लागता ही? कडक लागता ना. काय बनवतोय जो रस्सो बनवतो की फ्राय बनवतो? रस्सो फ्राय वाटण. अरे काढून दाखव मासो. तर जाळा नु खाऊ माका वाटता. फेक पाग लागलो. शाबास काढला ना बाबा. हे काढून दाखवला. होय रोशनाकडे गेलं. वाऱ्यावरती साव पण कळत नाही. साधारण एकाच्या कालवणाचं तरी जमवा. यांना डायरेक्टच बटर लावतो बघा आता वरती. हे काळीज आहे बघा. हे काळीज आहे. वारोत तेवढं. अरे हे काळीज आहे. काळीज नाद कोळाचा. काळीज बघा. काळीज खाऊन बघा फक्त जरासा आणि टेस्ट छान कसा लागतो आता.
माका सांगू लागत रोशनान भारी म्हटला कारण आवाज कोणाक येत काय कळत नाही माईक माझ्याकडे जा अरे एकत्र थाळीच लय भारी. चटणी वतला आणि शेजवान आता चला सुरू करूया या लेग पीसच खातो मी थांबा बटर पण टाकला या लिंबू का पाहिजे ना हे घे. नादच खोळा भावेचा तो प्लॅन घरगुचा होतो तर बोललो घरगुक जाणार तर मस्तपैकी तिकडे चिकन रोस्ट करूया असं प्लॅन माझं होतो ही आमची दुसरी बॅच आहे ह्याच्यात बटर मारणाचा टाकून दिलेलो रोशनांनी मी काढूया ना चटणी. बघा हा काय रोशन कसा बटर फ्लेवर कसा आला भारी एक नंबर बटर हो का अंगठ्यापासून बटरच लागलो आहे सगळा बटर पडताय हे असलं पीस असतात ना मला लय भारी वाटतं हड्डीवालं तर हा ना बघा बघ असा पीस खायचा रोस्ट केलेला बेस्ट चिकन तर खाऊन झालं आता मासेमारी बघूया पकडला ना रोशना ना बघूया मासेमारी म्हटल्यावर काढला ही अशी मासेमारी करायला पण मजा येते हा तर संधूचं सेटअप घेतलं हो बघूया आता इकडं मासो हाय काय कसं माहिती आहे 2-4 मासे काढला की गायब होतं आता बघूया येवा रे रोशनाक ना कडक साईज लागली ही बघ दाखव वर करून दाखव ही साईज नाही तर नाही इकडं दाखव ती बघा जबरदस्त साईज लागली आहे ना ती रोशनसाठी टाळ्या एवढी साईज पहिल्यांदाच लागली आहे इकडं नाही तर लागत नाही एवढी यांना माका वाटतं तांबवशासारखा निला नसत तांबवशासारखा निला नसत यांना टाकल्या नाही लहान. तर इकडे बघता हो बघा अजून एक मस्त लागलो रोशनाक मोठो पीस हो बघा कसलो आहे म्हणजे असलं पीस नाही तर लागत नाही छोटं लागतं इकडं रोशनाचे तर मोठं होतं हो बघ लागलो काढलं या पहिलो मासो काढलाय आजचो हो बघ ही बघा ही नाही तर रेग्युलर साईज येते मगाशी दोन रोशनने काढले ना ती साईज मस्त आहे तो बघ काढला आणि शाबा अरे रोशनाचे तर मोठं झालं खरोखर तर बघ मोठं लागतात जरा हे बघा रोशनाचे तर मोठं लागतात साधारण आणि आतमध्ये पडू हो बघ लागलो मोठो मोठी मीडियम बघा भावेशाक पण बघा कसलो लागलो मस्त सुसाट मध्ये ही साईज आहे ना जरा चांगली एकदम मस्त पैकी तर हो बघा याची साईज बघा कशी मस्त आहे रोशनानं काढलेलं आणि एकच नंबर संदूक सेटअप रिटर्न देऊ लागताय काय पिठाला पाया खाली तरी पण काय मासो लागलो नाही अजून काय इथं नाही भावेशाच्या इथं काय तर तिकडंच लागतं तिकडं नाही तर 4 मासे काढले आता संदूकडे सेटअप दिला आहे पाऊस आला पण मोठा हो बघा पावसात ना जे काढला ना रोशनान ठेव लांब गेलं रे परत लांब गेलं पाऊस जाऊ दे रे बाबा गेलो पाऊस गेलो आता येते तर आता पीठ पण संपव घालाय घरवू दे थोडा वेळ काय तर पीठ संपवू दे मग कल्टी मारूया दाखवते तुमका नंतर मासे किती पकडला नाही आधी जरा काढू देत वातावरण मस्त आहे इकडचं धरणावरचं एकदम भारी जबरदस्त वाटतंय ॲक्सिडेंट कसे होतात माहिती आहे आता समजा भावेशला किंवा संतूला पोहता येत नाही आणि आता गरवतात कडेवरून इथे पाणी डीप आहे जिथे आपले पाय नाही लागू शकत पाय साधारण सरकला किंवा पायाखालची माती सरकली की भावेश पडणार पाण्यात मग त्याला पोहायला येत नाही असो विषय होता त्याच्यामुळे जर पोहायला येत नसेल तर कडेला जायचं नाही कधी उंच पाण्याच्या डीप पाणी असेल ना जिथे खोल तिथे जायचं नाही कडेला तर आम्हाला आता पोहता येतं म्हणून काय फरक नाही पडत आम्ही इथं पडलो काय आणि तिथं पडलो काय आम्ही येणार पेवत बाहेर लागलो पहिलो पटकन उचलला तो काय ताप घे भावेश परत कामात येत पडला नव्हता मग सामान्य शिकारी आहे आमचा तो ते काय माहित नाही हो खवळो माझ्या घरी येत होता होय हो काय लागलो लगेच माझ्याकडे ते जरा सेटअप संधू एक काढतेला असतो हो बघा भावेशाक पण एक लागलो पीठ दे
पीठ संपला जरा सध्या आहे त्यातला. धर. अरे वा, काढला तेजस गुरु. काढला तेजस गुरवने काढला एक. तर मित्रांनो लास्ट हा संदूक पिसाळलो माझ्यावर सेटअप घेतलंय ना त्याचो. आता लास्ट काढते मासूनी संदूक देते. आणि हो ब लास्ट संदू काढलं या लास्ट. चल अजून एक बघताय संदू लास्ट आता एक. आईला सेटअप अडकलो. संदू लास्ट शपथ संदू आता लास्ट हा. हो बघ कसलो काढले दाखव. हो बघ दाखव ते का दाखव. पडलो. हा इथे बघ लगेच येतात बघ कसलो. अक्षरशः वर येतात. अक्षरशः वर येतात बघ. हा काय लागला काहीतरी दांडकू लागला. खवळं गेलं दांडकू लागला. का नाही लागली रे. का नाही लागली. चल तांबूचं दाखव काढून या. चला मित्रांनो फिशिंग संपली आहे. पीठ संपला. वाजले पण बरेच असतील पण मजा आली हा मासे पकडायला. आता पटापट लागले इथे कोपऱ्यात. एकदम भारी लागत होते. पीठ संपला. चला आता मासे दाखवतो तुम्हाला किती पकडले आपण. बरेच मासे पकडले वाटतं. एवढे पटकन मासे सापडले बघा तिथे. एवढे पटापट लागत होते. आणि हे इकडे पकडलेले हे पण होत बघूया म्हणे. मिक्स केलेलो आत्ताच. हे बघा एवढे मासे घरवून पकडले आपण पिठाने फक्त. दोनच प्रकारचे मासे आहेत इकडे ना. मोठी साईज नाही सापडत छोटीच सापडते. हा एक रोशनला सापडलेला मोठा आहे हा बघा. हा एक हा बघा हा एक. असे मस्त इकडे बघताय वाटणी करतात हा. संदू वाटणी करता. तिघ जण वाटणी करतात. दांडका बाजूक काढतात. नाही तिघाकनी बरंच येते ना साधारण. तिघाकनी नाही म्हटलं तर एवढं येते. माका नकोत. माका नकोत एवढं तर येतीलच. ह्या दांडक्या आहेत आपल्या व्हाळात भेटणाऱ्या दांडक्या आहेत ह्या. आणि हे सगळे खवळे आहेत. होय दोन प्रकारचे ते. एक रेड टेलचो येतात एक सिल्वर टेलचो येतो ना. तर बघितलात मस्त भेटले. म्हणजे इकडे ना गरवून पटापट लागतात मासे पण मजा येते. बारीक मासे जरी असले ना तरी गरवायला मजा येते. मासे बघायला खूप मजा येते छोटे असले तरी पण. तर सध्या कसं माहिती आपण इकडे तिकडे जात नाही. खाडीकडे किंवा समुद्राकडे जात नाही. पावसाळ्यात मुळात कमीच असते फिशिंग आपली तिकडची. तर चला आता पटापट कल्टी मारूया. आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.